अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा जी.आर. एक प्रकारचे हे परिपत्रक आहे, हे आपल्या समोर आले. त्यामुळे सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, ही माहिती फक्त तुमच्यासाठी असणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाकडून आलेली ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. अंगणवाडीतील ज्या सेविका आहेत, मदतनीस आहेत, या कुपोषण निर्मूलनाचं काम करतात आणि या कामासाठी नियुक्त झालेल्या मानधनी अंगणवाडी सेविकेंना मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचे काम देण्यात आले. तर ते काम देण्यात येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे कलेक्टर साहेबांना ते लेटर 2/7/2026 रोजी दिलेलं आहे. नक्की हे पत्र कसं आहे हे सर्व सविस्तरपणे डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करून घ्या. तर बघा ताईंनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाकडून आलेली ही माहिती आहे. बघा, पूनम निंबाळकर माननीय राज्य अध्यक्ष, श्वेता गोरे राज्य उपाध्यक्ष, राजश्री कुलकर्णी राज्य कार्याध्यक्ष आणि पंचशिलाताई मेश्राम राज्य सरचिटणीस यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. प्रति माननीय जिल्हाधिकारी सो जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर. विषय बघा काय आहे. कुपोषण निर्मूलन करता नियुक्त झालेल्या मानधनी अंगणवाडी सेविकेंना मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचे काम न देण्याबाबत त्यांनी सोबत बघा ते मंत्री महोदयांचं जे पत्र आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांना ICDS व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामाचा बोजा देऊ नये ते पत्र देखील त्यांनी इथं दिलेलं आहे. बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे. महोदय, आम्ही खाली सही करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी आपणास निवेदन करीत आहोत की मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम विविध कालमर्यादेत अचूकपणे व प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी तसेच आयोगाने निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार कारवाई करण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या बाबतीत आम्ही खालीलप्रमाणे निवेदन करीत आहोत. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कुपोषण निर्मूलनाकरिता मानधनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामे त्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता त्यांचे आहार, आरोग्य व पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याकरिता त्यांना लाभार्थ्यांना दर दिवशी 6 सेवांचे फायदे द्यावे लागतात. 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 45 लाख बालकांपैकी अतितीव्र कुपोषित बघा 0.7%, मध्यम तीव्र कुपोषित 2.7%, अतितीव्र खुंटलेली वाढ 14.4% व मध्यम तीव्र खुंटलेली बालकांची संख्या 18% आढळून आल्याचे महाराष्ट्र राज्यात आर्थिक पाहणी अहवालातून समोर आल्याचे चिंतेचे विषय आहे. याचा गांभीर्याने विचार करावा. संदर्भीय पत्रानुसार माननीय मंत्री महोदयांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून अंगणवाडी सेविकांना त्यांच्या योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये असे कळवलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पल्स पोलिओचे काम सोडून इतर कोणतेही काम देण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आपले कार्यालय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. सोबतच आदेशाची पत्र देखील जोडण्यात येत आहे. आपली विश्वासू पूनमताई निंबाळकर यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आलेली आहे. त्यांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आवक जावकची सहीसुद्धा घेतलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. अंगणवाडी सेविकेंना अंगणवाडीतील बालकांना महत्त्वपूर्ण 6 सेवा दिले जातात. त्याच्यातील पूर्व प्राथमिक शिक्षण ही महत्त्वाची सेवा आहे आणि या माध्यमातून जर अंगणवाडी सेविकेंना जर अशा पद्धतीने जर वरचीवर कामे देत राहिली तर नक्कीच अंगणवाडी सेविकांचा अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचं नुकसान होणार आहे. कुपोषणाचं प्रमाण हे वाढणार आहे. त्यामुळे एकदा याचा विचार नक्कीच करावा अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी एकता सेवा संघाच्या राज्य अध्यक्षा पूनमताई निंबाळकर यांनी दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची आणि योग्य ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा. वर तुम्हाला बघा सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देखील दिलेले आहेत. तुम्ही त्यांचे देखील कॉन्टॅक्ट करून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने कामे लावली जात आहेत हे पाहू शकताय. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा.